नमस्कार मित्रांनो, गणेशोत्सवात जर चुकून गणपती बाप्पांच्या मूर्तीचा एखादा अवयव दुखवला तर तो अपशकुन असतो का? अशा वेळी काय करावे? अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो आणि भीतीचे वातावरण तयार होते। पण शास्त्र याबाबत नेमके काय सांगते हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। गणेश मूर्तीच्या एखाद्या अवयवास इजा झाल्यास त्या घरात घबराटीचे वातावरण निर्माण होते। पण जर आपल्याला शास्त्र काय सांगते हे माहीत झाल्यास मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका किंवा द्विधा मनस्थिती राहत नाही। शास्त्रानुसार प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी किंवा शेवटच्या दिवशी मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता वाहिल्यानंतर त्या मूर्तीचा अवयव दुखवल्यास विचार करण्याचे काहीच कारण नाही। कारण दोन्हीही वेळी मूर्तीत देवत्व नसते, त्यामुळे प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्तीचा अवयव दुखवल्यास ती मूर्ती बाजूला ठेवून दुसऱ्या मूर्तीची पूजा करावी व दोन्ही मूर्तींचे नंतर एकदम विसर्जन करावे। गणपती विसर्जनासाठी नेताना मूर्तीचा अवयव दुखवल्यास मनात कोणतीही किंतु किंवा कोणताही विचार न आणता नेहमीप्रमाणे त्या मूर्तीचे विसर्जन करावे। प्राणप्रतिष्ठा झाल्यावर किंवा विसर्जनाच्या महानैवेद्यातील महाआरतीनंतर गणेश मूर्तीस इजा पोहोचल्यास किंवा एखादा अवयव तुटल्यास दोष येत नाही। कारण शास्त्रानुसार पार्थिव पूजेत मूर्तीमधील दैवत्व त्या दिवशी आरतीपर्यंतच असते, त्यामुळे अशा प्रसंगी आरतीनंतर मूर्तीवर विसर्जनाचा अक्षता वाहून तिचे विसर्जन करावे। मनशांतीसाठी देवासमोर तुपाचे निरांजन लावून ओम गंगणपतये नमः ह्या मंत्राचा यथासंख्य जप करावा। परंतु गणेश चतुर्थीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पूजा करताना अकल्पित कारणाने मूर्तीचा अवयव दुखावल्यास वा मूर्ती पूर्णतया भंग पावल्यास दुसऱ्या मूर्तीचे पूजन करावे। मात्र अशा प्रसंगी कोणत्याही परिस्थितीत घाबरून धीर सोडून सैरभैर होऊ नये, कारण त्यामुळे विवेकबुद्धी क्षीण होऊन मानसिक दुर्बलता येऊ शकते। अशा वेळी प्रथम ओम गंगणपतये नमः ह्या मंत्राचा 1 सहस्र जप करावा। तसेच विघ्न येऊ देऊ नकोस अशी त्या गणरायांना विघ्नहर्त्या गणेशास प्रार्थना करावी व यथावकाश अद्भुत दर्शन शांती किंवा विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ करावे किंवा विष्णू सहस्रनाम पाठ करण्याचा मनोमन संकल्प करावा। यथावकाश आपल्या गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली अद्भुत दर्शन शांती अथवा गणेश व्रतांतर्गत दुश्चिन्ह सूचित सकलारिष्ट निरसन पूर्वकम सकल कुटुंबानां क्षेम दीर्घायुष्य सिद्ध्यर्थम श्री महाविष्णु प्रीत्यर्थम श्री विष्णु सहस्रनाम 12 आवृत्ती पठनाख्यं कर्म करिष्ये असा संकल्प करून विष्णु सहस्रनामाचे 12 पाठ करावेत। जपाच्या किंवा पाठाच्या वेळी तुपाचा दिवा लावून ठेवावा। जप पाठ पूर्ण झाल्यानंतर तो दिवा घेऊन सुवासिनीने आपल्या घरातील सर्व लोकांना त्याच दिव्याने ओवाळावे। मित्रांनो, कोणतीही घटना घडली तरी घाबरून न जाता शास्त्र सांगते त्याप्रमाणे आचरण करावे, हाच खरा धर्म आहे। अशा शास्त्राधारित माहितीकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।